श्रीमती सदस्य यामिनी जाधव। अध्यक्ष महोदय, अनेक वर्ष मी हा मुद्दा मांडते इथे की माझ्या विभागातल्या विधानसभा क्षेत्रातल्या नायर हॉस्पिटलमध्ये MRI मशीन आणि CT स्कॅन मशीन ही बंद आहे आणि त्याच्यावर कुठलीही कारवाई केली गेली नाही। ते रुग्ण आहेत, त्यांना बाहेर जावं लागतं आणि ते दारिद्र्य रेषेखालचे रुग्ण असतात, त्यांना बाहेर MRI आणि CT स्कॅनच्या मशीन जे करायची टेस्ट असते त्याचे पैसे भरावे लागतात। आणि अध्यक्ष महोदय, अंडरलाईन की मी अनेक वर्ष हे सांगत आहे नायर हॉस्पिटलच्या बाबतीत। नायर हॉस्पिटलच्या बाबतीत आणखीन एक गोष्ट आहे की जसं यांनी डायलिसिसचं बोलले, इंडोर पेशंटचं डायलिसिस होतं, पण आउटडोर पेशंट कुठे जाणार? बाहेरच्या संस्थांमध्ये डायलिसिससाठी रांगा लागलेल्या असतात, त्यामुळे डायलिसिस मिळत नाही आणि पेशंट तिथे मृत्युमुखी पडतात। आणखीन एक महत्वाचा मुद्दा की 28 महानगरपालिकेच्या मॅटर्निटी हॉस्पिटल पैकी फक्त 3 मॅटर्निटी हॉस्पिटलमध्ये NICU आहे। बालकांचा मुदतीच्या आधी जन्म होण्याचा रेशो बघता आणि त्यांना NICU प्राप्त न झाल्यामुळे त्यांचे मृत्यू होत आहेत, हा रेशो अतिशय मोठा होतोय। तर उरलेले जे 25 मॅटर्निटी होम आहेत त्यांना ताबडतोब NICU ची व्यवस्था केली जाईल का? हे माझे 3 महत्वाचे प्रश्न। सन्मान्य अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य यामिनीताईंनी जे अतिशय महत्वाचे मुद्दे मुंबईतल्या काही हॉस्पिटलच्या बाबतीत मांडलेले आहेत, त्याच्यामध्ये सोनोग्राफी असेल, त्याच्यानंतर CT स्कॅन असेल, ही गांभीर्यानं सरकार बाब घेईल आणि पुढच्या 30 दिवसामध्ये आजच मी महानगरपालिकेला निर्देश देतो, त्याच्यातल्या सगळ्या त्रुटी बाजूला करून त्या CT स्कॅन मशीन आणि सगळी जी काय आयुध आहेत ती सुरू झाली पाहिजेत आणि हे जर 30 दिवसाच्या आत सुरू झाले नाहीत तर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल।